आज आपण सोप्या पद्धतीने रवाळ तूप करणार आहोत। पण आधी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। ही 15 दिवसाची साय आहे। भांड्याचा पसारा न करता आपण एकाच भांड्यात लोणी व तूप करणार आहोत। आता या विस्करने साय 5 ते 6 मिनिट फेटून घे। फेटून झाल्यावर 2 ग्लास साईत पाणी घालून साईत विस्कर 2 मिनिट फेटून घेऊ। लोणी बघा आपले किती छान वर आलेले आहेत। आता हे लोणी साइडने करून आणि हे जे तुम्हाला लोण्यात दिसते हे पांढरे ताक आहेत। आता हे ताक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। या ताकाचा वापर तुम्ही कढी म्हणून करू शकता। आता या लोण्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 पाण्याने लोणी क्लीन करून घेऊ। लोणी साइडने करून लोण्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून हा ग्लास लोण्यामध्ये रुतून ठेवू। लोण्यातला ग्लास इकडे तिकडे सरकू नये म्हणून यावर एक जड वस्तू ठेवू। आता हे लोण्याचं भांड 2 तास फ्रीज मध्ये ठेवू। लोणी बघा फ्रीज मधून काढल्या गेलेला आहे। आता हा ग्लास लोण्यातून काढण्यासाठी कोमट पाणी ग्लास मध्ये घालून ग्लास काढून घेऊया। बघा कोमट पाण्यामुळे ग्लास आपला अलगद निघालेला आहे। आता या लोण्यातले पाणी आपण काढून घेऊया। पुन्हा या लोण्यामध्ये पाणी घालून लोणी क्लीन करून घेऊ। आता गॅस ऑन करून लोणी वितळून घेऊया। लोण्यात मात्र अधूनमधून चम्मच फिरवत राहायचा। हे बघा बेरीला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे। यामध्ये घालूया चिमूटभर मीठ। मीठ घातल्याने तूप दाणेदार होते। आता गॅस ऑफ करूया आणि तूप थंड होऊ देऊ। आता तूप थंड झालेले आहे। बाउलवर चाळणी ठेवून तूप गाळून घेऊया। तुपाची बेरी बघा लिंबाच्या आकारा एवढी निघालेली आहे। आता हे तूप थंड झाले की रवाळ दाणेदार होते। महत्त्वाचे म्हणजे यामध्ये थोडेसे मीठ घातले होते। आज आपण घरच्या घरी दाणेदार तूप कसे करायचे ते बघितले। तूप बघा आपले किती छान रवाळ आणि दाणेदार झालेले आहे।